रामकृष्ण आहे. मला रिटर्न येत नाही, मला दोन्ही सगळं चालू झालं. रूप पाहता
भिशी महाराज जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी.
बोललेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. त्याला आणखी आवाज द्या थोडासा. नाही विचारेला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पेकिंग करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. विठ्ठल वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे नमो हरी क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी असलेले अक्षय तनुगात्र परम पवित्र महासत्पात्र बोल्लोबा पुत्र श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील धरणेकरी प्रकरणातील मागणीचा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबाराय पुढे मागणं मागतात. काय मागणं मागतात? माऊली मी तुमचं लेकरू आहे. माझ्याकडून एखादा वेडा वाकडा शब्द तुमच्या बाबतीत उच्चारला गेला असेल. खर तर तुमच्या बाबतीत बोलत असताना मी तुमच्या अधिकाराचा विचार करायला पाहिजे. तुम्ही सिद्ध आहात माऊली, तुम्ही महाराज आहात, याचा विचार आम्ही करायला पाहिजे होता, पण आमच्याकडून तो झाला नाही. तुमच्या बाबतीत दोन शब्द आमच्याकडून जे वेडे वाकडे उच्चारले गेले, हा माझा वाङ्मयीन अपराध आहे. हा वाङ्मयीन अपराध तुम्ही मला क्षमा करा आणि किंकर तुकोबराला तुमच्या पायाजवळ जागा द्या, अशी मागणी आजच्या अभंगात तुकोबराय करतात. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. शंभो महादेवाच्या वास्तव्याने पावन झालेला जिल्हा, पुण्यसलीला कृष्णामाई, कोयनामाई, वेण्णामाई आदी तीर्थांच्या प्रवाहाने तथा संगमाने पावन झालेला तालुका, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवरायांच्या पादस्पर्शाने दैदिप्यमान असलेला जिल्हा आदर्श जिल्हा सातारा जिल्हा. या सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुका, बरोबर आहे का, कोरेगाव तालुका आणि कोरेगाव तालुक्यातील हे आदर्श श्री संत तुका विप्र यांच्या पादस्पर्शाने पावन झालेलं बोरबन. आणि या बोरबन मध्ये अधिक मास उत्सव, अधिक मासाच्या निमित्ताने आणि चालू वर्षामध्ये ज्ञानोबरायाचा 750वा, नामदेवरायाचा 775वा, याच वर्षामध्ये जनार्दन स्वामी एकनाथ महाराजांचे गुरु यांचा 450वा, जगद्गुरु तुकोबरायाचा 375वा, जगद्गुरु तुकोबरायाचे धाकले चिरंजीव नारायण महाराज देहूकर यांचा 375वा आणि श्री संत नामदेवराय आणि श्री संत जनाबाई 14 जणांचं कुटुंब यांचा 675व, अशा 7 संतांचा उत्सव या वर्षात आहे. काहींचा निर्याण महोत्सव आहे, तर काहींचा अवतार महोत्सव आहे, काहींचा अमृत महोत्सव आहे, तर काहींचा सुवर्ण महोत्सव आहे. म्हणजे या वर्षी झालं तर
प्रत्येकाचं सोनच होईल नाही तर अमृतच होईल, आणि याच्यातून होकला तर त्याचा कोळसाच होईल. आणि म्हणून आपल्याही जीवनाचं काहीतरी सोनं हवं, आपल्याही जीवनाला काही अमृताचा योग यावा. आणि म्हणून कोरेगाव, कराड आदी आदी सातारा जिल्ह्यातील अनेक गावगावचे भाविक एकत्र येऊन हा अधिक मासाच्या निमित्ताने पवित्र महोत्सव आरंभिलेला आहे. नामदेवरायांचे राहिलेले अभंग तुकोबरायांनी पूर्ण केले. आपल्या महाराष्ट्रात काही अभ्यासक असं म्हणतात की तुकोबरायांचे काही राहिलेले अभंग तुका विप्रांनी पूर्ण केले, असे काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. असे श्री संत तुका विप्र. आपण चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर प्रदक्षिणा करत असताना निघालो का मग घाटवर चढून जातो. प्रदक्षिणेचा पहिला लागतो धोंडोपंत दादाचा मठ. धोंडोपंत दादाचा मठ लागल्यावर उजव्या हाताना आपण आता तुकाराम मंदिराकडे जात असताना वळत असताना कोपऱ्यावरच मठ आहे, तो तुका विप्रांचा मठ आहे. तिथं विप्र घाट म्हणून प्रसिद्ध आहे. तिथं तुका विप्रांचा खूप मोठा संघ आहे. जगद्गुरु तुकोबरायाच्या नंतर वाचावं असं वाङ्मय निळोबरायचं, निळोबरायाच्या नंतर वाचावं असं वाङ्मय दोन संतांचं. एक आहे महिपती महाराज, दुसरे आहेत तुका विप्र महाराज. विठ्ठल. जे अभ्यासक मंडळी आहेत त्यांच्याकडून तुका विप्रांचं वाङ्मय चुकत नाही. ज्ञानोबरायचं चरित्र खूप छान लिहिलंय तुका विप्रांनी. मी ज्ञानोबरायचं चरित्र सांगत असताना खूप शोधलंय महाराज, खूप खूप शोधलंय. मी आत्ताचे कीर्तनकार मला विचारतात, महाराज तुम्ही चरित्र कोण्या ग्रंथातून सांगतात? म्हणलं तुम्ही त्या भानगडीत पडू शकता, तुम्ही आम्ही सांगितले तेच सांगत जा का? एवढे ग्रंथ तुम्ही विकत घेणार नाही, शोधणार नाही. मी 25 वर्ष शोधतोय तरी अजून सापडत आहे मला. तुमची तर थडग्यात जाईपर्यंत शोधलं तरी सापडत नाही. तुम्ही या भानगडीतच पडू नका. त्यात मी अनेकांची चरित्र तपासली माऊलींच्या बाबतीत. तर माऊलींचं चरित्र लिहित असताना तुका विप्रांनी खूप छान चरित्र लिहिले. आणि त्या चरित्रात ज्ञानेश्वरीची निर्मिती कशी झाली याची जी संगती तुका विप्रांनी सांगितली ती आतापर्यंत कोणी सांगितलेली नाही. तुका विप्र म्हणतात की ज्यावेळेस ज्ञानोबराय रेडा बोलावून नेवाशाला आले त्यावेळेस ज्ञानोबरायला शुद्धीपत्र देत असताना दोघ जण होते. एक आहेत बोपदेव आणि एक आहेत हेमाद्री. हेमाद्री म्हणजे हेमाडपंथी मंदिर म्हणतात ना, त्याचे हे मूळ जनकच आहे हेमाद्री. खूप मोठी माणसं होऊन गेली. हे दोन्हीही यादवांच्या पदरी. यादवांचं राज्य महाराष्ट्रावर आपल्या यादवांचं राज्य होतं. हे यादव स्वतःला भगवान श्रीकृष्णाचे वंशज समजायचे. ज्ञानोबराय त्या यादवांचं वर्णन करत असताना जेथ यदुवंश विलासू सकळ कळा ते निवासू न्यायाने कुशिक्षितिषु श्री रामचंद्र. रामदेवराय यादव गादीवर कारभार पाहत होते देवगिरीचा. त्याला आता दौलताबाद म्हणतात. हे संभाजीनगरच्या जवळ आहे. तर तिथं एक दिवस चर्चासत्र सुरू झालं. तुका विप्र महाराज लिहितात, चर्चासत्रात विषय असा निघाला की या भारतामध्ये 56 भाषा बोलल्या जातात आणि प्रवचन रोज रामचंद्र यादव हे भारतात महाराष्ट्राचा कारभार पाहायचे, महाराष्ट्राचा. पण सकाळी गीतेचं प्रवचन ऐकायचे आणि मग कारभार पाहायचे. अगोदर सत्संग आणि मग हा जगाचा व्यासंग. अगोदर गीतेवर प्रवचन, संपूर्ण गीतेवर प्रवचन ऐकून झालं. काय कोण जाणे रामचंद्र यादव म्हणतात की या गीत्या संपूर्ण भारतात 56 भाषा बोलल्या जातात. मी यादव राजा माझं असं म्हणणं आहे की या गीतेचं 56 भाषेत भाषांतर करणं असा कोण महात्मा आहे या जगात? तर बोपदेव होते. बोपदेवाने सांगितलं या जगात फक्त 56 भाषेत जर गीतेचं वर्णन करील असे एकमेव महात्मे आहेत ते म्हणजे आमचे आळंदीचे ज्ञानोबा. मग आपण ज्ञानोबांना सांगू आणि गीतेचं भाषांतर 56 भाषेत कुठे बनले ते हे सगळं तुका विप्रांनी लिहिलंय. मला वाटतं तुम्ही आजच ऐकत असताना प्रसंग, आजच ऐकले. बरेच कीर्तनकार आहेत त्यांनाही सांगतो की तुम्ही आजच ऐकत असताना प्रसंग कुठे ते म्हणजे आता नुकतेच रेडा बोलावलाय त्यांनी, स्वर्गातले पितर योग घातले आणि आता नुकतेच ते नेवाशाला गेलेत अशी बातमी आलेली. हो हो चला आपण जाऊ. तुका विप्र लिहितात ज्ञानोबराच्या चरित्रात. आणि काय कोण जाणे ते रामदेवराय यादव, गोपदेव, हेमाद्री ही सगळी मोठी मोठी मंडळी नेवाशाला आली. आणि नेवाशाला आल्यानंतर मग ज्ञानोबराला प्रार्थना केली की 56 भाषेमध्ये गीतेचं भाषांतर व्हावं, गीतेला 56 भाषेमध्ये अलंकृत करावं. आणि हे काम फक्त तुम्हाला जमल. या जगात अनेक कवी आहेत पण टल अटल हिंगण बेट जोडतात. तुमचं काव्य आगळं वेगळं आहे.
वाचे बरवे कवित्व कवित्व बरवे रसिकत्व रसिकत्व परतत्व स्पर्श जायचा. हे माऊली फक्त तुमच्याकडे आहे. तर तुम्ही जर हे केलं तर होईल. तुका विप्र लिहितात की ही मागणी केली रामदेवराय यादवांनी ज्ञानोबाराय. आणि मग ज्ञानोबाला रिकामेच बसले तर मग रिकामे तोंड करू गेले बडबड गीता ऐसे गोड आतुडले. आणि मग ज्ञानोबराच्या मुखातून 56 भाषेमध्ये 56 भाषेचा केला असे गौरव भवार नवी नाव उभारली. इतका बारकावा लिहिलाय ते आहेत श्री संत तुका विप्र. वा, मला नुसते तुका विप्र सांगायला एक दिवस जाईल. मला खूप मोठं कार्य या तुका विप्रांचं. ज्ञानोबरांच्या मुखातून जी ज्ञानेश्वरी प्रसवल्या प्रसंग काय आहे, हा सगळा प्रसंग रामदेव या रंगकुळ कसा घडला हे तुका विप्रांनी लिहिलेले. खूप भाग्यवान आहेत तुम्ही की स्वयं पांडुरंग परमात्मा आहे, संजीवन समाधी आहे आणि आपण सगळी मंडळी त्यांची उपासना करतात. पूर्वी इथं सद्गुरु गुरुवर्य पंडितात्या कराडकर गुरुवर्य तात्यांनी एक मोठा उत्सव केला होता. तेव्हापासून तुका विप्रांना वाटत होतं की एखादा तरी असा वजनदार उत्सव व्हावा. परत सांगाव कोणाला. मग तुका विप्रांच्या ध्यानात आले विष्णू. म्हणजे आपण विष्णूंच्या कानावर घालू नाही विले पारले तरी ना पारलेला आणि मग विष्णू महाराजांना पुढे करून मग विष्णू महाराजांनी मला 2-3 महिन्यापूर्वीची तारीख दिली. तुम्ही वडूजला येणार आहात तर वडूजचा काला झाल्यावर संध्याकाळी तिथं कीर्तन करा. माझा वडूजचा काला झाला पण मी पंढरपूरला गेलो. काला झाल्यावर 2 वाजता पंढरपूरला गेलो. पंढरपूरला आमच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला आमची पावती फाडायची होती आम्हाला. आपल्या पंढरपूरचा जो उत्सव झाला आता पंढरपूरला खूप मोठा उत्सव केला. खूप मोठा सप्ताह करून 75 लाख रुपये उरले. किती 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 आम्हाला माणसं बी लय प्रसन्न आहे तर लक्ष्मी बी लय प्रसन्न. कोणी किती खापल्या काढा लोक हटत नाहीत आमच्या मागची पैसे बी हटत नाही. सप्ताह करून आपण ट्रस्ट सगळ्या ट्रस्टचे आज प्रत्येक संस्थानाला 10-10 लाख रुपये देऊ. काही मागत व्हायचं नाही. झिरो 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 झिरो. ट्रस्टचे सगळे विश्वस्त होते. विश्वस्तांना सांगितलं सगळ्या देणग्या वाटून टाकल्या. आणि आज नेमकी विठ्ठल रुक्मिणी संस्थानला 5 लाख रुपये दिले. आणि त्याच्यासाठी मला तिथंच 5 वाजले. 5 लाख रुपये द्यायचे म्हणजे 5 लाख 5 वाजलेच तिथे. मग 5 वाजता निघालो. विष्णू म्हणले अहो लय उशीर होईल तर तुम्ही काळजीच करू नका. आमच्या ड्रायव्हरने 120 गाडी आणली. भराट गाडी आली. फक्त घाट लागला मध्ये मला वाटतं शामगावचा घाट वैकुंठ नामदेव आपणचं गाव आहे. वा, आपणचं नाव नाही घेतलं तरी तर गप्पा मारण्यात मजा. लय होतील बहु आणि असतील बहु पण या सम हा. वा, आपणचा नाद नाही करायचा. इकडून आले 100 इकडून आले 100 पण नामदेव आप्पा 1 नंबर. कीर्तन करत महाराज ते नादच नाही करायचा. पकवास पाहायला लावणार आखा पकवास मोकळा त्याची वड काढणार. अमुक लय 3 काळे 3 मध्ये पांढरी 4 मध्ये कीर्तन मध्ये काय बोलायचं नाही. मला कीर्तन परंपरेत त्या ओजस्वी परंपरेचा तेजस्वी हिरा वैकुंठवासी नामदेव आप्पा. माझ्यावर तर नाही छाप होती. माझ्यावर काही ठराविक कीर्तनकाराची छाप आहे. कीर्तन करण्यास वागलं पाहिजे. आपली समाजावर छाप बसली पाहिजे. बरेच कीर्तनकार छाप टाकायला जातात पण छाप पडत नाही. पडली तर गाय छापच पडत. गाय छाप खाणाऱ्याची गाय छाप नाही पडायची पण पडणार काय असो. आदरणीय विष्णू महाराजांनी बऱ्याच महाराज मंडळी एकत्र करून किंवा आपल्या या भागात अधिक मास उत्सव झाला पाहिजे या पवित्र भावनेने हा उत्सव संपन्न केला. मग आमचा भाकरी पॅटर्न आमच्याकडे भाकरी गावगावच्या भाकरी गोळा करायच्या. चुलीपर्यंत ज्ञानोबराय तुकोबराय जाऊ ही भावना. ज्या ज्या माता माऊलीने या उत्सवाला भाकरी पाठवली असते त्या महिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या. ज्यांनी भजन केलं ज्यांनी अन्नदान केलं जे पंगत वाढू लागतात त्या तरुण मंडळीसाठी एकदा टाळ्या. असे काही तरुण व्यक्ती सगळे जेवल्याशिवाय ते जेवत नाही. सगळ्याला वाढू लागतात. मंडप कमी पडतोय तुम्हाला. मागं माणसं बसलीत पलीकडे बसलीत मागं बसलीत. खूप मंडळी येतात. खूप धन्यवाद. सगळ्यात जास्त आनंद तुका विप्राला झाला असं की माझ्या दारात ही मिळविली मांदी वैष्णवाची. आणि म्हणून खूप धन्यवाद विष्णू महाराजांना धन्यवाद. सर्व सहकार्यांना गावगावचे कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक सर्वांना धन्यवाद. आदरणीय सर आहेत आदरणीय आमची माऊली आहेत वाजवायला. सगळी मंडळी खूप सर्वांना धन्यवाद. अगदी काहीशा वेळात सेवा आवडतो. विठ्ठल बोलिलेले कुरे वेडे वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध या अभंगा
जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायांपुढे एक मागणं मागतात. काय मागणं मागतात माऊली? अहो मी तुकोबा लेकरू आहे तुमचं, माझ्याकडून तुमच्या बाबतीत एखादा वेडा वाकडा शब्द उच्चारला गेला असेल, खर तर उच्चारताना मी तुमच्या अधिकाराचा विचार करायला पाहिजे, पण माझ्याकडून तो अधिकाराचा विचार झाला नाही. तुम्ही सिद्ध आहात, महाराज आहात, हा तुमचा अधिकार आहे, पण हा अधिकार न विचारता मी तुमच्या बाबतीत जे काही वेडवाकडं बोललोय हा माझा वाङ्मयीन अपराध. तुम्ही पदरात घ्या आणि किंकर तुकोबाला तुमच्या पायाजवळ जागा द्या, अशी मागणी जगद्गुरु तुकोबाराय माझ्या माऊली पुढे मागतात. या मृत्यू लोकामध्ये अपराध मूर्ती म्हणून तुम्हा आम्हा जीवांकडे पाहिलं जातं. या मृत्यू लोकात 3 मूर्ती राहतात. तुम्हाला कोणत्या 3 मूर्ती? दगडाची मूर्ती, काश्याची मूर्ती आणि तांब्याची मूर्ती नाही. या मूर्ती तुम्ही पाहिल्यात हो, पण धर्मशास्त्रात 3 मूर्ती सांगितल्या. कोणत्या 3 मूर्ती? मूर्ती क्रमांक 1 धर्ममूर्ती, मूर्ती क्रमांक 2 भगवत मूर्ती आणि मूर्ती क्रमांक 3 आजच्या अभंगातली अपराध मूर्ती. या 3 मूर्ती जगात राहतात. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही काशाच्या मूर्त्या पाहिल्यात, तांब्याच्या मूर्त्या पाहिल्यात, पाषाणाच्या मूर्त्या पाहिल्यात, पण ही धर्ममूर्ती, भगवत मूर्ती, अपराध मूर्ती हे आजच ऐकलंय. हे कुठे आहेत मूर्त्या? जरा दाखवा. ते आपल्यातच आहे. फक्त आता मी मांडण्याचा प्रयत्न करतो. धर्ममूर्ती म्हणजे काय, भगवत मूर्ती म्हणजे काय आणि अपराध मूर्ती म्हणजे काय हे समजून घ्या. धर्ममूर्ती म्हणजे धर्माचं मूर्तिमंत रूप, त्याला म्हणायचं धर्ममूर्ती. भगवत मूर्ती म्हणजे काय? भगवंताचं मूर्तिमंत रूप, त्याला म्हणायचं भगवत मूर्ती. आणि अपराध मूर्ती म्हणजे काय? अपराधाचं मूर्तिमंत रूप, त्याला म्हणायचं अपराध मूर्ती. मग महाराज धर्माचं मूर्तिमंत रूप या जगात कोण आहे? भगवंताचं मूर्तिमंत रूप या जगात कोण आहे? आणि अपराधाचा मूर्तिमंत पुतळा या जगात कोण आहे? प्रश्न. 3 प्रश्नाची उत्तर एका वाक्यात. धर्माचं मूर्तिमंत रूप देव आहे, भगवंताचं मूर्तिमंत रूप संत आहेत आणि अपराधाचं मूर्तिमंत रूप आपण आहोत. या जगामध्ये जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जेव्हा जेव्हा या धर्मावर ग्लानी येते तेव्हा तेव्हा या धर्माची संस्थापना करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी, धर्माचं आचरण करणाऱ्यांचं रक्षण करण्यासाठी धर्ममूर्ती भगवंत परमात्मा देव अवतार घेतो. धर्माची तो डबल दिल्याशिवाय गाडी सुटत नाही. मलाही कळत नाही, मला डबल बेल दिल्याशिवाय. धर्माची तू मूर्ती. या जगामध्ये धर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी येते, यदा यदा ही धर्मस्य ग्लानी ही भवती, ग्लानी प्राप्त होते त्यावेळेस भगवंत स्वतः अवतार घेतो. हे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावेन धर्म रक्षावया अवतार घेशी. अवताराला येतो, धर्माची संस्थापना करतो. आहे तो काय म्हणे? धर्म संस्थापने धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. इथे सगळे अभ्यासू माणसं बसलेली. ते द म्हणतात
तत्वमसी कळतं अशी माणसं आहेत. ताकाचं काय काढताय घरी ताकाचे सरोवर इथं नाही तर म्हणतात तत्वमसी कळणारी माणसं आहेत. धर्माची संस्थापना करतो, नुसती संस्थापना करत नाही, धर्माचं रक्षण करतो. आहे तुका आपलं हे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे. बरेच लोक संस्थापना करतात पण संरक्षण करत नाही. एका गावात निवडणूक आली होती. निवडणूक लागल्यावर बघा आता गावात आपल्या पार्टीला चांगलं मत पडावं म्हणून तालुक्याचे प्रतिनिधी आणून गावात काहीतरी विकास योजनांचा धडाका सुरू झाला. काय फक्त धडाकाच असतोय, त्याचा पुढे कालांतराने दोन धडाकाच होतो. फक्त धडाकाच करायचा. मग गावाच्या पार्टीची माणसं होती, त्यांनी आपल्या तालुक्याचे प्रतिनिधी बोलवले. गावात त्यांच्या हाताने वृक्षारोपण कार्य करायचं. आणि मग आता वृक्षारोपण करायचं म्हणजे काम कोण करा? ग्रामपंचायतीची कार्यालयाची माणसं पाहिजे. 500 खड्डे घ्या आणि 500 झाडं आणले तर वृक्षारोपण करायचं. मग आणले धरून त्यांचे 500 खड्डे घेतले. 500 खड्ड्यात वृक्षारोपण झालं, संस्थापना झाली, संरक्षण. आणि उद्या पाणी कोण घालेल, राखाल कोण करेल, त्याचं काही घेणं देणंच नाही. गेले निघून. त्या पार्टीच्या माणसाने आपल्या तालुक्याचा प्रतिनिधी आणल्यावर गावात दुसरी एक पार्टी होती. गावात तुतारीवाले बी होते, पिपाणीवाले बी होते. पिपाणीवाले पुढे साराकली. त्यांनी तालुक्याचा प्रतिनिधी आणला. 500 झाडं आपल्याला बी लावायचे. लगेच ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या सगळ्या शिपायांना बोलवलं, 500 खड्डे घ्या. त्याने खड्डे तयारच आहे. फक्त तुम्ही झाडं आणली. यांनी झाडं आणले का त्याच खड्ड्यात कालची झाडं लावली होती ना, त्याच खड्ड्यात दुसरी झाडं. कालची झाडं कर्मचाऱ्यांनी शेळ्या पाळल्या होत्या, सगळी झाडं शेळ्या पुढे. तिसऱ्या दिवशी तिसऱ्या पार्टीच्या कार्यकर्त्यांनी संस्थापना झाली. हो, संरक्षण. आमचा भगवंत धर्ममूर्ती त्याला का म्हणतात? तो संस्थापना तर करतोच, संरक्षण करतो. हे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे अर्जुना. मित्र करतोय धर्मास, म्हणून त्याला धर्ममूर्ती म्हणतात. आणखी सांगू, धर्माचं पालन जो करतो त्याचंही रक्षण तोच करतो. धर्म रक्षती रक्षिता असं वर्णन आहे शास्त्रात. म्हणून त्याला धर्ममूर्ती म्हणतात. देव. बर. 2 भगवत मूर्ती संत. तुका म्हणे संत किती तोची संत. माऊली, मला एक म्हणायचं, आषाढीला इथं गर्दी का होते बोरबनला? त्याचं कारण तर तुका विप्रांची समाधी. इथं काय यायचं? पंढरपूरचा जो भगवंत आहे ना, त्याचं मूर्तिमंत रूप म्हणजे तुका विप्र महाराज. तुका म्हणे सांगू किती, काय वेळोवेळा सांगायचं. तोची भगवंताची मूर्ती, भगवंताचं मूर्तिमंत रूप म्हणजे संत. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. मूर्तिमंत रूप म्हणजे संत. त्याला आपल्या सातारा भागात देव माणूस म्हणतात. ते अमुक अमुक व्यक्तीला ओळखता का? काय बोलताय? अख्ख्या जिल्ह्यात कोणालाही सांगा, कोणी सांगेल की त्या माणसासारखा आमच्या जिल्ह्यात देव माणूस. आमच्या पंचकृषीत असा देव माणूसच नाही हो. त्याला देव माणूस म्हणतात. हे बघा, देव माणूस माळा घातल्यानेच सिद्ध होतो असं नाही, त्याच्या वागण्याने सिद्ध होतो. बरेच जण माळा घालतात पण धूर सोडतात. नये डोळे धुरे असं धूर सोडणाऱ्याला देव माणूस म्हणायचा का? काही माणसं अगदी वागण्यात साधी, कपडाला गंध नसल, गळ्यात माळ नसल, पण वागणं इतकं धुतल्या तांदळासारखं आहे की त्यालाही लोक देव माणूस म्हणतात. एका गावात एक वारकरी पंढरपूरला जाता जाता मुक्कामी आला. समजा बोरबनला.
थांबला मंदिरात मुक्कामी रामरा गावात मुक्कामी आला तर 30-40 किलोमीटरवरून चालून आला. 5:30-6 वाजता आला. आल्यानंतर मग दिवाबत्ती करणारा एक कोणतरी होता तो आला. रामराम रामराम कुठून आले? म्हणजे मी लांबून आलो. चालले कुठं? पंढरपूरला चालले. मुक्काम याच मंदिरात. किती किलोमीटर चालले? 40 किलोमीटर. बर ते बघा तिथे नळाला पाणी आहे आणि ती सतरंजी, या सतरंजी बसा, आराम करा, सकाळी उठून जा. तुमचा परिचय? मी याच गावचा आहे. त्या देवळाची देवाबत्ती मीच करीत असतो. 50 वर्ष झाले देवळातला दिवा बनणार. ते म्हणे ठीक आहे बस करा. आणि दिवाबत्तीवाला दिवा लावून गेला. पण वारकऱ्याला घरी जेवायला चला म्हणला. ते झालं का हरिपाठ व्हायला. हरिपाठ व्हायला रामराम रामराम कुठून आले? मी लांबून आलोय. चालले कुठं? पंढरपूरला वारीला चाल. असं मुक्काम इथंच. ते बघा सतरंजी ते नळाचं बाळा म्हणजे पाणी पिरलं. मग बसा हरिपाठाला. 2 हरिपाठ घेतले. 6 ते 7 2 तास हरिपाठ. त्यालाच गळ्यात पेना दिला. सगळे टाळकरी खाली बसले. त्यालाच उभा केला. तो 50 किलोमीटर चालू आला. त्यालाच उभा केला. घे येणार दे येणार. त्यालाच उभा केला. याला माझ्या टिपीवरच आकडा टाकला. त्यालाच पण 2 तास चांगला तास 1.5 तास उभा केला. हरिपाठ झाला. बळ तो खाली बसला. हरिपाठ संपला. पण जेवायला चला कोणी म्हणलं नाही. मग 7:30-8 वाजता पोथीवाला गावात पोथी चालली होती. पांडव प्रताप. मग रामराम रामराम कुठून आले? म्हणजे बाबा मी लांबून आलो. चालले कुठं? म्हणजे पंढरपूरला वारीला चालले. मुक्काम इथं बसा पोथीला. काय झालं? म्हणजे पांडव प्रताप. मग पांडव प्रतापात नेमका थालीपाक प्रकरण आलं. द्रौपदीने पांडवाने त्यांना दुर्वासाला त्यांना जीव खाऊ कसं घातलं हे रंगून सांगितलं पोथीवाल्याने. ऐकणाऱ्यांनी ऐकलं. मला 7:30 ते 9 वाजेपर्यंत 1.5 तास पोथी झाली. पोथीवाले निघून गेले. पण वारकऱ्याला कोणी जेवायला चला म्हणलं. पोथी संपली. मग भजनी मंडळ आलं. महाराज 5 रंगात नाहून निघालेलं. आल्या 5 गवळणी 5 रंगाचा शृंगार करणे. ठसके बाज भजन झालं. रडू नको बाळा. अरे अरे बाजाराला विकणाने एकही गाठ्यातली खूप धडाक्यात भजन झालं. 9 ते 1 वाजेपर्यंत भजन झालं. खूप भजन झालं. पण कोणी वार करायला जेवायला चला म्हणलं. गेले भजनी निघून. एकटाच काही 50 किलोमीटर चालून आलेला. पोटात भुकेचा आग डोंब उसळला. झोप लागायला. ह्या अंगावर ह्या अंगावर ह्या अंगावर ह्या अंगावर. 1:30 वाजता गावातला एक दारू पेलेला माणूस तिचा. राम राम. त्याला तर वाटलं आता आपल्या दारातच 7:30 राम राम. कुठून आला? म्हणजे मी आलोय ना. चालले कुठं? पंढरपूरला. बाबा ते पेताळ त्याला म्हणा बाबा तू जेवलाय का? कोणी विचारलं. तो मला काय सांगावं दादा. दिवाबत्तीवाला आलं ते मला 50 वर्ष दिवा लावतोय. पण लावणाऱ्याच्या जीवनात आधार दिसतो. हरिपाठावाला आलं पण त्यांची हरिकडेच पाठ दिसते. पोथीवाल्याची तर एका मिनिटात पोथीवा लागली. आणि भजनावाल्याने भलतीच दाट पेर धरली. पण कांसाला भलतच बारीक पडलं. कोणी जेवाय बस बस इथं बस. आणि ते पेतड गेलं गावात. एक हॉटेल उघडं होतं. तिथून एक 10-12 वडापाव आणले. 2 बिस्लरीच्या बाटल्या दिल्या. त्याला खाऊ घातलं. तो झोपला. खरा देव माणूस कोण? बोला प्रश्न. कथनात काय याच्यापेक्षा वागण्यात काय याला म्हणतो. कथनी करोनी काय वाचोनी रहनी वाया जाय. तुकाराम एवढा पाठ करा सगळे. तुकोबाराचा खास आवाज आहे. कथनी पठनी करोनी काय. खूप चांगलं कथन करतोय. खूप चांगलं पाठात तरी. वाचोनी रहनी वाया. चांगला महाराजांनी हॉटेलात जेवतो नाही का. कोयला धारणा खाली उभा करा. दार उघडे करू. काय थोमासली बिया नाही. वागण्याला किंमत आहे. विठ्ठल भगवत मूर्ती वा धर्ममूर्ती
देव भगवत मूर्ती संत. तुम्ही म्हणाल मगाच्या धरून ते देवाचं संतच चाललंय, आमचा काही विषयच नाही का? आता तुमचाच विषय. अपराध मूर्ती तुम्ही आम्ही सांसारिक माणसं, तुम्ही आम्ही अपराधाचं मूर्तिमंत रूप. तुकोबाराय नाटाच्या अभंगात वर्णन करतात. अपराधाची ओळीलो मूर्ती, अहो वेद मूर्ती बळी सा. सांसारिक माणसं इथून तिथून अपराधाची मूर्ती आहोत. अल्पभाव अल्पमती, आपला भाव अल्प भाव बुडाला काय करू. मती जरी बारामतीचा विकास झाला असं पण तुमची पुढे अल्पमती. अल्प आयुष्य नाही हाती अल्प आयुष्य. सकाळी भेटले होते, हा म्हणजे दुपारी सावडायचा मी कार्यक्रम गेले का म्हणले हो बघा स्टेटस वर. अल्प आयुष्य नाही हाती अपराधाची ओळीलो मूर्ती, तुम्ही आम्ही अपराधाचं मूर्ती म्हणतो. अहो वेद मूर्ती परियसा, तुम्ही आम्ही अपराधाचं मूर्ती म्हणतो. कस काय? पायाच्या नखापासून शेंडीच्या केसापर्यंत तुम्ही आम्ही अपराधानेच भरलेलो आहोत. मी तो अपराधाची राशी शिखा अंगुष्ठ तो पाशी. वा अपराधाचा केलो तुका म्हणे काय बोलो, असे अनेक प्रमाणे तुम्ही आम्ही अपराधाचं मूर्ती म्हणतो. काय सांगताय? हो खरंच आज समाजात नजर टाका तुम्ही, खूप अपराधी भावना वाढली. सध्या लहान मुलं अपराध करतात त्याला बाल अपराध म्हणतात. पोरं अपराध करतात यात नवल नाही, त्यांचे बाप सुद्धा अपराधामध्ये करून बापच अपराध येत असं नाही. मग त्यांच्या मातोश्री सुद्धा सध्या मागे राहिल्या नाही. सध्या महिला अपराध वाढलाय, पुरुष अपराध वाढलाय, बाल अपराध वाढलाय. हो हो पटवून दे. लहान लहान मुलं सुद्धा अपराध करतात, खूप अपराध. एका गावी मी सकाळचं कीर्तन केलं, जसं आज वडूजणी हे जवळच होतं पण मला थोडा हेलपाटा पडला. सकाळी काल्याचं कीर्तन केलं, असा वैशाखाचा उन्हाळा होता. कीर्तन झालं, लोकांनी जेव खो घातलं, वाट लावलं, नारळ दिला. आता काय तसं कोणी पाठवेल, वाट खर्च मी दिली. मी आपली ती खिशात घातली, गेलो. जवळ 20 किलोमीटरच कीर्तन होतं. गावचे कारभारी म्हणजे महाराज या आपण आराम करू. अहो म्हणलं पण गावात पुराण पोथी चालू अमुक तमुक. ते काळजी करू नका, तुमची उतरण्याची सोय मळ्यात केलेली. आणि मग छानपैकी मळा तिथं टोलेच्या बांगला गेलो. एका बांगल्याच्या मालकाकडे आपली दारात चप्पल सोडली, घरात गेलो. बांगल्याचा मालक म्हणा महाराज जरा गरम झाले, 2-2:30 वाजले, तुम्ही शर्ट काढून ठेवा, जरा मोकळे बसा. मी आपलं शर्ट काढत खुंटीला टांगलं. त्या घरातलं पोरग माझ्या डोळ्यात देखत बांगल्या बाहेर पडलो. माझ्याच वाना घालून निघाल, माझ्याच चपला घालते, नीट गाडीवर बसतो. म्हणलं का हो घर मालक, हे तुमच्याच कंपनीचा मालक आहे, ती पोरग तुमचंच आहे का? घर मालक म्हणे का हो काय झालं? काय झालं? अहो ती माझ्याच चपला घालून निघाल. अहो ते बघा गाडीवर बसलं. अहो ती गेलं. थोड्या वेळ मला फिरायला जाते 4:30-5 वाजता. मी चपला बंद का महाराज तुम्ही काय समजलं आम्हाला? मला काय झालं? असे वाहना चोरणारे आमची पोरं आहेत, ते आमचं पोरगेच नाही, आमच्या कंपनीचा मालक. तुमच्या घरात दिसलं म्हणून म्हणलं तुमचं तर असेल म्हणून. अजिबात माझं नाही. आमचे पोरं असे चपला चोरी देत नाही म्हणून तुमचं पुढे म्हणजे ते बघा तुमच्या शर्टाच्या खिशाचं पाकिट काढित ते आमचं पुत्र झाला चोर.
अपराधी भावना वाढली लहान पोरांची. पोरच अपराधी असं काय नाही. मग बाप काय लई शानी आहेत काय वर बघा. त्यांचीच बाप आहेत ना. ते काय झालं, आई तशी लेखन घोडी तशी मेक. बापच शानी नाहीत. मग अपराध पोरं शिकले कोणाकडे, तुमच्याकडे पाहून शिकले. बाप बी काही करीत का. एका संत्राच्या बागात एक मुलगा संत्र तोडत होता. काय कोण जाणे, पण मालकाने पाहिलं. मालकाने कान धरला, तोड ठोक दिल्या पडव्या. अरे आता लोक ती संत्र चोरतो, कालांतराने बंगले पडशील. चल तुझ्या घरी तुझ्या बापाला दाखवतो, तुमचा पोरगा संत्र तोडतो, चल घरी. पोरगा म्हणला माझा बाप तुम्हाला घरी सापडायचा वारीला गेला का. म्हणजे वारीला जाणारी पोराची संत्र तोडी दे. कुठे तुझा बाप. म्हणजे ते बघा तुमच्या मोसंबीच्या बागात तोही मोसंब्या तोडीतोय, तोच मला इथं घेऊन आला. बाप काय माग आहेत काय. मराठी पाऊल पडते पुढे. हे माग नाही आता पुढे. हा एक पाऊल पुढे. एबीपी माझा. अपराधी भावना वाढली. एक चॅनल वाला सर एका पेताडा पुढे गेलं. दारू पेणाऱ्या पुढे गेले चॅनल वाला. दारू पेण्याला म्हणलं का तुम्ही चॅनल जर काढला तर चॅनलचं नाव काय ठेवा. एक चॅनल वाला पेताडा म्हणणार तर अपराधीच होता तो. त्याच दृष्टीने म्हणणार तो म्हणा आम्ही चॅनलचं नाव, तुमच्या चॅनलचं नाव काय म्हणजे झी 24 तास. मग तो ना मी जर चॅनल काढला तर आम्ही नाव ठेवणार पी 24 तास. उघडा काय ते उघडा झाकण त्या पटकन राहा एक ते पुढे पी 24 तास. अपराधी भावना, पुरुष अपराध, बाल अपराध, महिला सुद्धा कमी नाही. आमच्या आळंदीमध्ये 2 दिवस पुरुषांना दर्शन नसते, महिलांना असते. कोणते 2 दिवस. एक आहे नागपंचमीचं आणि एक आहे मकर संक्रांतीचं. या दोन्ही सणाला खूप बाया आळंदीला येतात. माऊलीला व्यवस्था, माऊलीला मकर संक्रांतीला तिळगुळ व्हायला खूप बाया येतात. त्या दिवशी पुरुषांना प्रवेश नसतो. नागपंचमीला बी माऊलीच्या मंदिरात नागोबा मांडला जातो. खूप पूजा अर्चा होते. मंदिरात सगळ्या कोण असतात, महिला. पण दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला 500 तक्रारी आल्या. गळ्यात गेलं, कानात गेलं, कोणी तोडलं. मंदिरात कोण होतं, सगळं महिला. मग कोणी चोरी गेली, तुम्ही म्हणा, मी कसं म्हणा. महिलांमध्ये सुद्धा अपराधाची भावना सध्या वाढलेली. आपल्या कोरेगाव फंड, आपल्या तुमच्या कराड तालुक्याचं सांगत नाही. मग तुम्हाला इथलं कधी सांगता, मी तिकडे गेले सध्या बाल अपराध वाढलाय, पुरुष अपराध वाढलाय, महिला अपराध वाढलाय. अपराधाची भावना खूप वाढली. त्या अपराधाचे 3 प्रकार. एक कायिक अपराध, दुसरा वाचिक अपराध, तो आजच्या भागात आलाय, आणि तिसरा आहे मानसिक अपराध. कायिक अपराध म्हणजे शरीराकडून घडलेला अपराध, वाचिक अपराध म्हणजे वाणीकडून घडलेला अपराध, आणि मानसिक अपराध म्हणजे मनाकडून घडलेला. कायिक अपराध कधी कधी शरीराकडून अपराध घडतो. जगन्नाथपुरीची रथयात्रा आली बरं का जवळ. आता रथयात्रा आली. जानेवारीला रथ बनवायला सामुग्री आणायला सुरुवात करतात. अक्षय तृतीयाला रथ बनवायला सुरू करतात. आणि आता ज्येष्ठात का काही त्यांची रथयात्रा असते. खूप मोठा रथयात्रा, अख्खा जग येते पाहायला रथ. जशी आपली पंढरीची वारी तशी रथयात्रा आहे. हजार लाखोनी लोक राहतात. जगन्नाथपुरीच्या रथयात्रेला एक दिंडी चालली होती. दिंडीमध्ये एक महावैष्णव होते. कोण? सज्जन कसाई. कसाई घराण्यात जन्मलेले, पण सज्जन होते, खूप सज्जन होते. दिंडी दर मुक्काम, दर सब दिंडी जायची, ते दर सब दिंडीत जायची. एका गावात दिंडी मुक्कामी आली. 100-150 वारकरी. गाव कारभारी छान होते. तसं गाव कारभारी शाने नसते महाराज वर बघा. आणि मग गाव कारभारीने कीर्तन झालं संध्याकाळचं, आणि सांगितलं हे बघा दिंडी आलेली, तुम्हाला सकाळी सूचना दिलेल्या. आता प्रत्येकाने आपापल्या घरी वारकरी घरी जेवायला बी न्यायचे, मुक्कामाला न्यायचे, सकाळी आंघोळ करून देवळा पुढे आणून घालायचे. चला तुम्ही 5 न्या, तुम्ही 2 न्या, तुमचा मोठा वाडा आहे 10 न्या. तुम्ही असे सगळे वारकरी वाटून टाकले. खाली एक वारकरी राहिला, सज्जन कसाई. सज्जन कसाई कोणाच्या घरी जाणार? एक जण म्हणा मी नेतो माझ्या. नेलं त्यांना. नेलं, ज्या घरी नेलं त्या घरात बायको लई कठीण होती. काळी तिला वड काढून खाली उतरतच नाही. वड काढून लागला. तुझी बाई खाली उतरतच नव्हती महाराज. मग ती आल्यापासून महाराज वारकरी घरात आणला म्हणलं का तिने मालकाला पाण्यातच पाहायला सुरुवात केली.
अशी फडा 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 बोलली, मालकाला लई बोलली. मालक सजन कसायला मला काही वाईट वाटू देऊ नका. ती रोजच अशी बोलत ती बोलायला लागली की मला वाटतं विष्णू सहस्रनामच हो बोलली. रात्री बळबळ भाकरी केल्या तेव्हा सजन कसायला जेव घातलं. ते 30-40 किलोमीटर चाललेली अगदी मेल्यासारखी झोपली. बाई विचित्र होती. लग्न झाल्यापासून मालकाला एक दिवस का एक तास सुखाचा जाऊ दिला नव्हता. ती बाई रात्री 2:30 वाजता उठली. त्या बाईच्या मनात खूप भावना आली आणि तिने सजन कसायशी वयात आलेली उठा सजन कसाय मला माझा अंगीकार करा. सजन कसाय म्हणले माई जाई होतो माते नकरी सायास आम्ही विष्णुदास. ही एसटी या प्लॅटफॉर्मला लागतच नाही. तुम्ही करता गावात कोण्या प्लॅटफॉर्मला उभी करता? तुमचा अंगीकार मी करणार नाही. काय समज माई तुमचा मालक घरात असतो. परपुरुषाकडं तुम्ही या गोष्टीची याचना करणं हे महापाप. तुमचा मालक असताना तुम्ही कशाला कोणाला मग? माझा मालक आहे म्हणून तुम्ही माझा अंगीकार करत नाही. बाई जरा भयभीत होती. तिने लगेच पायता सांगितलं मालकामुळे माझा अंगीकार करत. मालक झोपल्याला त्याच्या ध्यानी नाही. 7 दिवशी मानेवर धाव घातला. एक खाऊ 2 तुकडे. हे बघा तुमच्यासाठी मी मालक मारला आता माझा अंगीकार करा. ती सजन कसाई होती. त्याने बाई जी नवऱ्याची झाली नाही ती जोडीदाराची काय होणार? मी तुझा अंगीकार करणार नाही. मी वारकरी वैष्णवाच्या रोजनिशी लिहिलंच नसतं. वा एवढ्या सगळ्या तडाख्यात 4 वाजली होती. मग काय बाई तर मालक तर वारला हा गडी अंगीकार करेना. बाई लगेच गल्लीत गेली बोंब ठोकली. वाचवा वाचवा माझ्या मालकावर हल्ला झाला. माझ्या मालकाला मारलं या माणसाने आणि माझ्यावर हात टाकला. सगळं गाव धावलं. खरं सांगा गावाने बाजू सजन कसायची विद्यासंघ बाईची वा अगदी बरोबर होतं. गावाची समाजाची भावना अशी असते पडद्यावरून जरा हात द्यायचा उठत्या धारणाखाली उभा राहायचा. अख्ख्या गावाने बाजू बाईची घेतली. गावचा जो राजा होता राजाला बातमी कळाली सजन कशाला दरबारात गेलं वारकरी वैष्णव आणि तुम्हाला घरी नेऊन अशी खूप भावना खाल्लेल्या ताटात छेद करता. मग मारूनच टाकलं असतं. पण जगन्नाथाला चालले कोण सोडतो स्वतः याचा उजवा हात तोडा. सजन कशाचा उजवा हात कोपरापासून 8 तोडा. बळबळ पानला पाला बिना पानला गेले दिंडीत. दिंडीतले लोक काही लई शानी ज्यांनी आपल्याला जन्मभर पाहिलंय त्यांची सुद्धा आपल्याविषयी कधी कधी खूप भावना होती बरं. त्याचं कारण खास पाप असल्याशिवाय चांगल्या माणसाच्या विषयी खूप भावना निर्माण होतात नाही. पापाविना नाही पाप येतं पुढे तुकाराम महाराज. खूप भावना दिंडीत हे ज्या अर्थी तुझा हात तोडला त्या अर्थी तो काहीतरी आदर्श घोटाळा घातला. तुझी काहीतरी तुला क्लीन चिट भेटणार नाही. तुझ्या मागे मागाचा 1 किलोमीटर दिंडीत सर्व तुझ्यामुळे दिंडीला धोका आहे. 1 किलोमीटर मागे खूप रडायचे ते सजन कसाय. आणि माझा दोष नसताना माझा कोण विनाकारण काय जगन्नाथ. तिकडं जगन्नाथ भगवान जागे झाले. सगळ्या पुजाऱ्यांच्या स्वप्नात आले उठा 2 मुक्कामी माझी दिंडी राहिली एका वारकऱ्याची आणि त्याच्यात सजन कसाई आहे. माझा रथ घेऊन जाण त्याला रथात घेऊन. सगळे पुजारी उठले. कोणाला आणायचे कसाय? सगळे ब्राह्मण हा ब्राह्मणाने रथ ओढायचा आणि रथात कसाही बसून आणायचा. बघा बरं का हे उलट आहे. हा कसला घोटाळा असो पक्षात जर केलं का क्लीन चिट न्यायच आहे हा. आणि मग रथयात्रा आली. त्या 2 दिवस मुक्कामी होते. तिथे आले राम 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 अमुक अमुक गावची दिंडी. म्हणजे या दिंडी सजन कसा आहे हा म्हणजे मोठ्याने बोलू नका. म्हणजे का 1 किलोमीटर मागे म्हणजे का चुकीचा पाऊल पडला हात तोडला. ब्राह्मण म्हणले बघा तुम्हाला जास्त कळतं का जगन्नाथाला माय जगन्नाथ त्यांना कळत. म्हणजे काय झालं जगन्नाथाने स्वप्नात येऊन सांगितलं की सजन कसायला रथात बसणार. सगळ्या टाळकऱ्याने टाळ खाली ठेवली. ज्याने परस्त्रीवर हात टाकला त्याला रथ आणि ज्याने पक्ष वाढला त्या पक्षाच्या बाहेर त्याचा मार्ग असा खडसे तर केला आपलं खडतर केला. लोक म्हणजे नाही आता हा जाप
जगन्नाथालाच विचारायचं. आणि जगन्नाथाच्या रथात सजन कसायला बसवलं. सजन कसायने आश्चर्यचकित झाले. काल हात तोडला ना आज रथात बसवलं. काल ईडी लावली ना आज विधान परिषदेत जिंकली. अरे काय देवा देवा असो. गेले जगन्नाथपुरीला. जगन्नाथपुरीला गेले, दर्शन घेतलं. दर्शन घेतलं, खूप रडले. बदल बसला जगन्नाथ, तुझं हे रूप खरंय का हे रथात बसवलं हे रूप? साक्षात जगन्नाथ प्रगट झाले. जगन्नाथ भगवान की जय. साक्षात जगन्नाथ प्रगट झाले. सजन कसायच्या मस्तकावर हात ठेवला. जगन सजना, अरे तुझा हात का तोडला माहिती? का तोडला? माझा त्या माऊलीचा काही संबंध आहे? विनाकारण हात तोडला म्हणजे तसं काही अपराध घडला. अरे काही, अरे मी त्या माऊलीला डोळे भरून पाहिलं सुद्धा आणि हात तोडला. अरे बाबा या जन्माचा नाही, मागच्या जन्माचा. मागच्या जन्माचा कसा म्हणजे घोटाळा असा आहे, मागच्या जन्मात एक गाय एका कसाबाच्या हातातून सुटली. गाय पुढं कसाब माग, गाय पुढं कसाब माग. ती गाय तुमच्या आश्रमात आली. तुम्ही एक जातिवंत संन्यासी तुमच्या पशी आली, घुंबरली आणि तुमच्या डोळे देखत उजव्या हाताने निघून गेली. अर्ध्या तासाने तो कसा याला त्याने तुम्हाला विचारलं, गाय पाहिली का? तुम्ही काहीच बोलायला नको होते, पण तुम्हाला नको तिथं डोकं द्यायचा जरा नाद होता. हे डोकाळो बारीक आहे का? काही लोकांना ना काही टाळाला शेवत नाही, पण सत्याच कार भरपूर येते. बरोबर जरा त्याला पायाळू नाही, डोकाळू म्हणजे डोकाळू. तुम्ही डोकं द्यायला नको. तुमचा काही संबंध होता का? तुम्ही काय डोकं दिलं? त्या कसाबाने विचारलं तुम्हाला काय पाहिजे का? तुम्ही हो म्हणले. मग त्याने विचार कुठे गेली? तुम्ही गप्पा असायला पाहिजे होतं ना. तुम्ही सांगितलं इकडे गेली. उजवा हात गेल्यामुळे तो तिकडे गेला. त्याने गाय शोधली, गाय कापली. तुमचा हात उजवा कारण ठरला म्हणून या जन्मात तो काही अपराध. आज तुमचा हात फुटला, बरोबर तो हत्याचं पाप भेटलं. सजग कसा येणार बाबा माझा हात तोडला, पण ज्याने गाय कापली त्याचं काय म्हणजे ऐकायचं का? ती सांग म्हणले. तोच कसा या जन्मात त्या बाईचा नवरा झाला. तीच गाय ती बाई झालेली. आणि बरोबर बाईने मी काटाच काढला, मालक मारून टाकला. उगा नाही हे ज्याने कसा मला काय ऐकल्यात बारी काय का बरं तुमचा काटाच बसला. थोडा दम धरा. देव बरोबर बोलतो. देव हे सगळं वसूल व्याजा सकट वसूल करतो. देव सामान्य नाही, याला माहिती काही अपराध वाचिक अपराध तो मागे ठेवतो. मानसिक अपराध, मनाने अपराध. एकदा द्रौपदी स्नान केलं आणि राजमहालात गेली. केस वाळू घातले होते. केस वाळवत होती. खालून कर्णाचा रथ चालला आणि नेमकी महाभारताची युद्धात बातमी फुटली होती. कर्ण पांडवाचा भाऊ आहे. द्रौपदी 5 जणांची बायको. 5 जणांमध्ये 2-2 महिने विभागले तर 10 महिने वाटायला जातात. खाली राहिले 2 महिने. 2 महिन्याचे 30 दिवस. 30 दिवस परत विभागून 5 जणांना दिले होते. असे 2 महिने 10-12 दिवस असं काहीतरी वाटायला येतात. अशी ती 2 महिने 10-12 दिवस, 2 महिने 10-12 दिवस 5 जण करायचे. असं चालायचं. केस वाळू घालता घालता फक्त तिच्या मनात आलं, कर्ण जर पांडवाचा भाऊ आहे आणि हा जर अगोदरच इकडं असता तर मग 2 महिने 10-12 दिवस राहायची पाळी आली नसती. फक्त 2-2 महिने राहायची पाळी आली असती. कारण 6 भाऊ झाले असते. 6वी दुने 12 महिने बरोबर विभागणी झाली असते. एवढंच मनात आलं. जे भगवान कृष्णाला खटकलं. देव दुसऱ्या दिवशी आले, चला आपल्या ट्रिपला जायचं. म्हणजे कुठं? गुवाहाटीला. आपलं कुठंतरी जाऊ फिरायला गेलं. मग खूप मोठं जंगल आणि त्याच्यावर खूप झाडं झुडपं, खूप भूक लागली. फळच कुठं भेटा? झाडं खूप, पण झाडात फळच नाही. एक झाड असं होत, त्याला भलं मोठं जांभळं लागलं. हे असं पिकलेलं जांभूळ पिकल्या आपलं छान. तुम्ही का असले मला काय कळलं. याला अनुभवी श्रोते, बहुश्रुत श्रोते. आणि खूप मोठं जांभूळ पिकलेलं पाहिलं. भीम म्हणाला खूपच मोठं जांभूळ आहे, तोडू का? सगळेच खाऊ. तेवढ्यात भीम म्हणे तोड. कापायचं तेवढ्यात भगवान कृष्णाने, भीमा काय चाललंय? आणि कृष्णात लय भूक लागली, लय मोठं जांभूळ आहे, कापायचं. भगवान कृष्ण म्हणे कुठे जांभूळ? म्हणे एवढं मोठं, तिपाडा एवढं. म्हणे हो तिपाडा एवढं आहे, कापायचंय? म्हणे हो. कोणत्या जांभळाचं तोडलं? म्हणे त्या. कोणाला विचारलं? भीम म्हणलं काय विचारायची गरज आहे? अरे गावगाव लोक हरभरा बिगर विचारतात.
बिगर विचारतात आंबे उतरून येतात, बिगर विचारतात मकाची कंच खातात म्हणल्या. इथं तर काय जंगलात शेतकऱ्याला कोणी विचारलं तर जंगलात काय विचारायचं. भीमा हे वागणं बरं न. भीमाला काय झालं, त्या झाडाखाली वडाच्या झाडाखाली एक ऋषी बसले पाहिले का. भीमाला अरे हो 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 बरोबर, त्यांना विचारायला पाहिजे होतं. आम्ही त्यांना काय विचारायचं. ते ऋषी साधना घास खात नाही आणि रोज तपातून उठले का एवढं एकच जांभळ खातात, परत तप करतात, दुसऱ्या दिवशी परत जांभळ, एका दिवसात जांभळ परत. भगवंताने केलेली योजना आहे. त्या माणसाचा आहार खायचा तुम्हाला काय अधिकार आहे. तुम्ही अरे ते जंगलात राहणारे, तुम्ही बंगल्यात राहणारे, तुम्ही तडका लावून खाता, फळावर अधिकार साधूच आहे. ते जांभळ तिथं चिटकव, ते साधू उठायचा टाइम झालाय, ते 5 मिनिटात उठून सगळ्या भस्म करी. आता तोडलेलं जोडायचं कसं. आपापलं पुण्य खर्ची करा. मग युधिष्ठिर म्हणजे मी जन्मभर धर्माने वागलो असेल तर 2 हात हे जांभळवर जाईल. ते जांभळ आपाप 2 हात वर गेलं. वा. अर्जुन म्हणला मी तर जन्मभर कृष्ण भक्तीत उभं आयुष्य घालवलं असेल 2 हात वर जाईल गेलं. मी म्हणला कोणतीच्याच घासाने माझं पोट भरत असेल तर 2 हात वर जाईल गेलं. नकुल सहदेवाने आपलं पुण्यावर वापरलं, वर गेलं, 2च बोटं राहिलं. आता बरं का हे जांभळ आणि हे देठाला चिटकायला. वर्म जाणवनिया देठ लावियाला द्रौपदीच्या बोला सवे लावे. 100 चरणाच्या बघत आले का 2च बोट राहिली. द्रौपदी आता तुझं पुण्य खर्च कर. आता पतिव्रता होती ना, 5 पतिव्रतेमध्ये द्रौपदीच राहावी. अहिल्या, सीता, द्रौपदी, तारा, त्यात आमची पप्याची आई दारा. द्रौपदी होती. द्रौपदी म्हणजे मी जर खरंच पतिव्रता मावली असेल तर हे 2 बोट राहिलेलं फळ चिटकलं तर नाही, त्याने पक्ष सोडून दिला. राब दिशी खाली पडलं का भीमाने गदा उचलली. पतिव्रता नाही. अर्जुनाने लगेच धनुष्याला बांधवली. पतिव्रता नाही. नकुल सहदेवाने तलवारी काढल्या. सगळे धावले. भगवान कृष्ण म्हणे हो 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 हो. द्रौपदी खूप रडायला लागली कारण परीक्षेत नापास झाली होती. जवळ आली. द्रौपदी काही अपराध घडलाय. शरीराकडून अपराध कधीच घडला नाही. काही का वाचेकडून नाही. कधी काही मनात आलं होतं का. नाही हो. नीट आठव. नाही हो. काहीतरी आठव. कर्ण पांडवाचा भाऊ हे माहिती झालं. हा हा हा. त्या बाबाला सगळं माहिती होत. म्हणजे एक दिवस मी गच्चीवर केस वाळू घालत होते. खालून कर्णाचा रथ चालला आणि फक्त तेवढं मनात आलं कर्ण जर या पार्टीत असता तर 2 महिने काही दिवस ही पांडवाकडे राहते. तर ते काही दिवस जरायची गरज आली नसती. 6 दुने 12 महिने बरोबर 6 जणांकडे 2-2 महिने एवढंच मनात आलं. मग तेवढंच ना. हा पसर 5ही मार्गापुढे पदर पसर लगेच पदर पसरा. एवढाच मानसिक अपराध आहे तेवढा पदरात घ्या. 5ही मालकाने आशीर्वाद दिला. ते फळे गुप्त झालं, ते जांभळे गुप्त झालं, साधू गुप्त, वनच गुप्त, माळालाच उभे राहिले. भगवान कृष्ण हे काय प्रकरण आहे म्हणजे ते साधू जांभळ बिंबळ हे सगळं मीच उभं केलं होतं. म्हणजे का तुला आमच्या पक्षात आणायचं. याला म्हणायचं मानसिक अपराध द्रौपदीचा देवाने बाहेर काढला. कायिक अपराध सजन कसा आहे. मानसिक अपराध द्रौपदी. वाचिक अपराध कधी कधी बोलण्यातून अपराध घडतात. वाचिक अपराधाचे 2 प्रकार. योग्य व्यक्तीविषयी अयोग्य बोलणं वाचिक अपराध. एखादी योग्य व्यक्ती हो खूप चांगली, अख्ख्या परिसराची त्यांच्यावर भावना, पण परिसरात काहीचा बाजार त्यांच्यामुळे उठलेला असतो. काही येड्यांचं दुकान त्यांच्यामुळे बसलेलं असतं आणि मग ते चांगल्यावर शिंतोडे उडवण्यात स्वतःची जरा भूमिका जास्त घेतात. खळा सदा क्षुद्र दृष्टी करी कष्टी सज्जन. तुकोबाराय म्हणतात सज्जनाचे खेटर तोडणी. काय अपवाद. दुर्जनाची जोडी. सज्जनाचे खेटर तोडणी. चांगल्या माणसाच्या तोंडावर खेटर फेकून आणणं हे काही माणसाचा धंदाच असतो मानाचा. वा. सदैव समाजाला चांगल्या माणसाला नाव ठेवणं. एखादा चांगला सगळं वा काय व्यक्ती ते होय. तुम्हाला माहिती का त्याचं का. तू काय माहिती का त्याचा अधिकारी. सुरूच झालं लगेच उचकायचं. गावगाव भागवताचार्य रामायणाचार्य कमी झाले आणि खपल्याचार्य लय झाले. कोणाच्या खपल्या काढायच्या. योग्य व्यक्तीविषयी अयोग्य बोलणं हा वाचिक अपराध आहे. पण हा अपराध आजच्या अभंगात आलेला नाही. मग
दुसरा एक अपराध, योग्य व्यक्तीविषयी योग्य बोलणं पण विशेषण योग्य न वापरणं. म्हणजे काय, एखादी व्यक्ती खूप छान राहते पण आपल्याकडे शब्द दारिद्र्य असल्यामुळं त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला गवसणी घालता येईल असे शब्द आपल्याकडे नाहीत. आणि आपण जर तसं बोललो तर हा वाङ्मयीन अपराध ठरतो. म्हणजे काय भीमसेन जोशीचं भजन झालं का? साताऱ्याला भीमसेन जोशी आहे, सगळे लोक साताऱ्याला गेले. जाता साताऱ्या असो असो विस्तार साताऱ्याला गेले, खूप भजन चांगलं झालं. एक माईकवर आला, काय भीमसेन जोशीने जोरदार भजन केलं, आमच्या गावातला गणपा अगदी तसंच गायन भीमसेन जोशीचं. आता काय करावं, काय वाईट नाही बोलले पण भीमसेन जोशीच्या व्यक्तिमत्वाला गवसणी घालता येईल असे शब्द त्यांच्याकडे नाही. वा, हाच अपराध तुकोबाराय म्हणतात माझ्याकडून घेतला. माऊली, तुमचं व्यक्तिमत्व ज्ञानदेव वैष्णव मोठा. वा, माऊली म्हणजे काय बोलायचे. जसं सगळ्या नद्या पोटात घालते त्याला समुद्र म्हणतात, तशी माझी माऊली समुद्र आहे. आणि एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्व माऊली, आणि त्यांचं वर्णन करायला तुकोबाराय म्हणतात मी गेलो पण त्यांच्या उंचीला गवसणी घालता येईल अशी वाक्य रचना, अशी शब्द रचना माझ्याकडे नाही. या बाबतीत मी शब्द दरिद्री ठरलो आणि माझ्याकडून जे वेडवाकडे बोललं गेलं, माऊली हा माझा अपराध. एवढा अपराध तुम्ही पोटात घ्या. तुकोबाराय अभंगात मागणं, अभंगाच्या पहिल्या चरणात या वयात पवित्र बोल. हा वा, छान छान. हा फडावरले सर म्हणतात. बोलिली असा पाठी. उत्तरे बोलिली असं बोलिली लेकुरे वेडी वाकुडे उत्तरे. लेकरू कोणाला म्हणायचं? वय वाढले पण विचार वाढले नाही त्याला लेकरूच म्हणायचं.
वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही समान तो देही बाळकाशी शिकविले हित नायके जो काने त्यामागे भल्याने जाऊन बाळकडे आलाय लेकुरे तुकोबारा म्हणतात माऊली मी तुमचं लेकरू आहे. खरं तुमच्या व्यक्तिमत्वाला गवसणी घालता येईल असे शब्द नाहीत माझे. तुमचं व्यक्तिमत्व केवढं, तुमच्या बाबतीत कोणती विशेषण वापरावी काय अक्कल पाहिजे ना. ते नाही हो माऊली माझ्याकडे जे बोलणं गेलं ते मी वेडं बोललोय वाकडं म्हणजे काय छंदरहित. खरं मी छंदात बोलायला पाहिजे. अनुष्टुपादी छंद वापरावे. जसं बाबांनी छंद काही छंद आहे वा धुमाळी एक ताल जप काय असेल ते छंदात म्हणायला. मी तुमचं वर्णन वेगळ्या अनुष्टुपादी छंदात करायला पाहिजे. छंद वापरले नाही हे माझं वाकडं बोलणं आहे. आणि वेडं बोलणं म्हणजे काय अलंकार रहित बोलण्यात अलंकार वापरत आले पाहिजे. अलंकार म्हणजे नुसते मदन सर म्हणायचं नाही. मग ज्यांची थाप पडली का वसंत ऋतूचं आगमन होतंय ते मदन सर. अलंकारिक बोलणं म्हणायचं. अलंकारिक असं बोलण्यामध्ये अलंकार वापरत आले पाहिजे. सोनं आणि अलंकार यात फरक काय हो बोला. अलंकारातही सोनंच आहे का जडण घडण बोलणं म्हणजे सोनं आहे आणि अलंकाराने बोलणं म्हणजे जडण घडण करून बोलणं. पंत शब्द कसा वापरायचा काय काय. वट सावित्रीची पौर्णिमा होती आणि थोरल्या वाड्यातली सोनबाई थोरली सोनबाई वट सावित्रीच्या पूजेला निघाली. वडाच्या पूजेला निघाली पण गळ्यात दागिनेच नाही का. दागिने कपाटात आणि चावी सासऱ्याच्या कमरात. सासरा गेला होता तमाशाला सुपारी द्यायला. असंच म्हणावं पाटील म्हणजे वाड्यावर या सुका पाटील विस्तार नको त्या बांधाचा विषय. आणि मग थोरल्या पाटलाची सुनबाई गेली वडाला वेढे घातले दोरा गुंडाळला आंबे ठेवले पूजा केली. बाया गत नाही बसणार. बाया म्हणल्या का कोणाची सुनबाई म्हणजे थोरल्या पाटलाची ना गळ्यात फुटका टाकी नाही. दुसऱ्या बाया म्हणल्या पाटल्याकडे काय नाही पाटल्याच पिकाला लागले कर्ज बाजारी झाले म्हणजे. मग हे ऐकले त्या मुलीने सुनबाईने ऐकलं. घरी लय डागडागिने होते फक्त म्हाताऱ्याकडे कपाटाची चावी गेल्यामुळं अशी तन करीत आली. पण घरी आली तर म्हातारा येऊन मागता. मग तिने भांडी आपल्याला सुरुवात केली. म्हातारा म्हणाला काय झालं सुनबाई. काय झालं अख्ख्या गावात इज्जतीचा पंचनामा झाला. म्हणजे काय झालं मी गेले होते वडाला. मग सगळ्या बाया म्हणल्या थोरल्या पाटलाची सुनी गळ्यात डाग नाही दागिना नाही काहीच नाही. म्हातारं बी असं इरसाळ होतं महाराज पाटीलच होतं ती. मला दागिना नाही म्हणून गाव बोललं. मग दागिने होते कपाटाच्या वरच्या कप्प्यात. तिने चावी काढली. वरच्या कप्प्याचे नाही खालच्या कप्प्याची. खालच्या कप्प्यात सोन्याच्या चिपा होत्या. चिपा फरच्या फारच्या केलेल्या सोन्याच्या. दोन नवे उपारणे आणले. 5 किलोची चिप एका उपारण्यात 5 किलोची चिप एका उपारण्यात. पुढून एक चिप टाकली मागून एक. दाखव गावाला. गाव काय म्हणते यांच्याकडे सोनं नाही दाखव. आता मला सांगा गळ्यात 10 किलो सोनं घातलंय ते शोभून दिसल का. सुनबाई म्हणली सासरे बा मी काय म्हैस येऊ 10 किलो सोने पण दिसायला देख नाही का. ओघम बोलणं म्हणजे सोन्याची चिप आणि त्याचा दागिना घडून बोलणं म्हणजे अलंकारिक बोलणं. अलंकार वापरता म्हणजे अलंकार वेगळ्या अलंकाराने वर्णन करतात. म्हणतात माऊली या बाबतीत मी दरिद्री ठरतो. तुमच्या बाबतीत मला अलंकार वापरता आले हे माझं वेडं बोलणं. आणि वाकडं बोलणं म्हणजे छंद. छंदात बोलणं. एक मोठा सावकार होता आणि त्याला तो छंद प्रेमी होता. त्याच्या घरात 40-50 कामगार होते. मोठा बागायतदार होता. सगळ्याला शिक्षा आहे बघा पगारच देणार नाही. काही बोलायचं असेल तर छंदात बोलायचं. काही बोलायचं असं तर काव्यात बोलायचं. आता काय करा पुढे मी तसंच म्हणत का काव्यात बोलायचं म्हणजे इथून पुढं. मोठा वाडा होता. सावकार गेलं बाजारात काय कोण झाले वाड्याला लागले आग. ते कामगार आले. कामगाराला सांगितलं होतं छंदातच बोलायचं नाही तर पगार कट 2 महिन्याचा. आणि मग ते कामगार होते ते सावकाराला सांगायला आले काय सांगावं सावकार काय सांगावं सावकार
पेटला की आपला दरबार धावा धावा होलव करी विधवा विधवा व सतवरी काय सांगावं सावकार पेटला की आपला दरबार त्या सावकाराच्या ते ध्यानातच आलं त्याने नीट सांगलं त्याने नीट सांगितलं तर 2 महिन्याचा पगार कट छंदात सांगायचं कोणतरी सांगितलं सावकार ते काय काम करणार होता त्याने दुसरा सांगणार तुमचा वाडा भेटला त्याने त्या कामगारच्या तोंडात ठेवले मोठा आणि पडदिश सांगायचं त्याने पडदिश काय सांगायचे तुम्ही सांगितलं 2 महिन्याचा पगार कट म्हणून काय सांगा सावकार म्हणणार पाडव्या ही अशी गोष्ट अशी मोकळ्या अंगाने सांगायची जरा मोठ्याने आरडा वारडा करून सांगायचं ना त्या कामगाराने ध्यानात धरलं आजपासून काही सांगायचं असं आरडा वारडा दादा 10-15 दिवसांनी घरात आलं पाहुणं सावकार सांगितलं जा 5-15 पाहुणे आले चहा ते आत गेलं घरात कोणती सांगितलं साखर नाही तरी सांगितलं सावकाराने सांगितलं मोठ्याने सावकार सावकारच जपले आता काय सांगा काय यांच्या तोंडात घालणार तुम्ही आता आखऱ्यांचा झाला नाही काय इज्जतीचं अरे कारखान्याचा चेअरमन आखा कारखाना खाल्ला म्हणून कारखाना बंद पाडला गौण गोष्ट आहे गौण गोष्ट आहे एवढी नाही सांगितलं का तुला काय कळत काही गोष्टी सावकाश सांगायचं तेवढं ठीक काय कोण झाले पण त्या दिवशी त्याची वैरणीची बजच केली मग ते आला सावकाश गज भेटली मावळ्या तुला काय सांगावं काय कळत कसं बनावं काय कळत पंधरा गोष्टी काही गोष्टी मोठ्याने सांगायच्या काही सावकाश तुला काय कळतं का काही गोष्टी आनंदाने सांगायच्या काही दुःखाने सांगायच्या आनंदाने सांगायच्या काय कळतं का म्हणजे काय हा तुला कामाला काढणं का कामाला आता परत नाही तसं म्हणा बघवर का हो 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 चालते नेमकं काय कोण जाणे सावकाराला नातू झाला नातू झाल्यावर आनंद झाला ते सावकारापुढे येऊनच उभा राहिला सावकाराने काय झालं त्याने मोठ्याने सांगू का हळू सांगू अरे बाबा सांग काय झालं कसं सांगितलं खवळत आहे असा तासभर सांगितलं सांग काय झालं तुम्हाला नातू झाला अरे बावळ्या मग पेढ वाटून सांगायचं ना पेढ वाटायचं त्याने ठरवलं आजपासून पेढ वाटून सांगायचं 2 दिवसात सावकाराची आईच वाढली सावकार पेढे घ्या पेढे काय तुमची आई वाढली गावगाव अशी लय गिन्यान गेलेली तुमच्या बाबतीत मला छंद वापरता वाकडं बोलणं तुमच्या बाबतीत मला अलंकार वापरता आले नाही रस वापरता आले नाही नवरस आहे अनेक अलंकार आहे वेड बोलणं वेडी वाकडे तरी बोललोय आता क्षमा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध आहात महाराज अभंग खूप सांगण्यासारख्या वेळ संपली काही माणसं उशिरा आले नाही कीर्तन हाती लागलं तर निदान 2 घास तरी हाती लागले त्यांचाही विचार करणं गरजेचं आहे नाही विचारेला अधिकार तुमच्या अधिकाराची मी विचारणा करायला पाहिजे नाही घडली माझ्याकडं करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया करा किंकर तुकोबाला तुमच्या पायाजवळ जागा द्या करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध हा धरणेकरी प्रकरणातला आता सांगितलं आता वेळ संपला कधी योग आला तर मला धरणेकरी सांगा आमच्या महिपती महाराजांनी नाही म्हणून मी सांगू शकतो आम्ही महिपती महाराजांच्या जवळचे खूप छान धरणेकरी प्रकरण लिहिले त्या प्रकरणात हरवले करा क्षमा अपराध महाराज तुम्ही आदरणीय आमचे विष्णू महाराज चांगलं आणि त्यांच्या पाठीमागे सगळे या भागातील कीर्तनकार प्रवचनकार मुनिजन गायक वादक गावगावचे गाव कारभारी सगळे कारभारीने ठरवलं आपण विष्णू महाराजांमध्ये जाऊ दमाने आले कारभारी सगळे मंडळी आले खूप आनंदाने उत्सव तुम्ही केला पांडुरंगाच्या कृपेने हा अधिक मास तुम्हाला सर्व अधिक फलदायी ठरो अशी पांडुरंगाला प्रार्थना
सर्वांना एक छोटंसं आमंत्रण. 7 जून ते 14 जून गंगेच्या काठावर, कुशावर्ताच्या तीरावर, त्र्यंबकराजाच्या शेजारी, निवृत्तीनाथाच्या शेजारी 7 जून ते 14 जून ज्ञानेश्वरी पारायण. आयोजक त्र्यंबकेश्वर पंचक्रोशी प्रदक्षिणा मंडळ. ज्याला पारायणाला यायचं त्याने 6 तारखेला त्र्यंबकेश्वरला मुक्कामी यायचं. वाचकांनाच प्रवेश आहे, बिड्या फोक्यांना नाही. त्याला पारायण करायचंय. कोणी माऊली असेल, कोणी बाबा असेल, सगळ्यांची मुक्कामाची व्यवस्था. 2 टाइम महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण, नाश्ता, 2 टाइम दूध, चहा, दूध प्यायला फिल्टर पाणी, मुक्कामाची सोय, विनामूल्य सोय आहे. ज्ञानेश्वरी पारायण आम्ही 3 वर्षातून आमचे एक मंडळ आहे, त्र्यंबकेश्वर पंचक्रोशी प्रदक्षिणा ट्रस्ट आहे, ते मंडळ करतात. नाशिकची मंडळी ती खूप छान पारायण करतात. तिथे उतरण्यासाठी धर्मशाळा घेतलेली. फक्त आणि फक्त 500 वाचकांचं पारायण. ज्याला यायचं असेल त्याने विष्णू महाराजांना सांगा, ते आम्हाला यादी पाठवतील. नाव नोंदणी करून द्या, म्हणजे आम्हाला तुमची सोय करता येईल. कोणाला पुढं उतरायचं, कोणाला पुन्हा धर्मशाळेत, पुन्हा धर्मशाळेत. खूप छान सोय होईल. आदरणीय विष्णू महाराजाला विनंती आहे, भेटला योग तर या, वेळात वेळ काढून सहज फिरत आलो या न्यायाने. या आनंदाने उत्सव आहे. 7 जून ते 14 जून त्र्यंबकेश्वरला ज्ञानेश्वरी पारायण. त्र्यंबकेश्वरची प्रदक्षिणा आहे ब्रह्मगिरीची, खूप छान आहे. अधिक मासात आपण लाभ घ्या. तुका म्हणे ज्ञानेश्वरा
वर्षभर त्या माऊल्यांच्या हातचं जेवतो. तुम्हाला भूक लागायच्या आधी स्वयंपाक करून ठेवता. माझी विनंती आहे, एक 15-20 मिनिटं इथंच गप्पा मारा. पहिली पंगत माऊल्यांची होईल. चालेल ना? वा, वा. कोणी? हो हो हो. तरीचा आवाज जरा कमी चाललाय. माझी विनंती, थोडं बसा. ज्या माऊलींनी आपल्याला वर्षानुवर्ष जीव घातला, त्यांना आपण जर जीव घातला तर अख्ख्या सातारा जिल्ह्यात संदेश जाईल की बोरबनला सगळ्यात पहिलं स्थान महिलांना दिलं. नुसत्या काळ्या वाजू नका, आपण तिथं बसताना. पहिली पंगत माता वर्गाची, दुसरी तुमची. तुम्ही वाढू लागा. जे पुरुष जाते आपण वाढू लागा, अशी विनंती. लेकुराचे